दूषित, गढूळ, मैलामिश्रित काळ्या रंगाचे व जाणीवपूर्वक विषारी औषध टाकून पिण्याचे पाणी सोडून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याने सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी जोडभावी पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गेले 8 ते 10 महिन्यापासून मराठा वस्ती हा संपूर्ण परिसर झोपडपट्टीचा भाग आहे. या परिसरामध्ये महानगरपालिकेकडून जो पाण्याचा पुरवठा होतो तो इतका गढूळ आणि अस्वच्छ ड्रेनेजचं मैलामिश्रित पाणी येते. वारंवार आयुक्तांना याची कल्पना कळवून दिली, विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितलं, पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितलं, पण हे इतके असंवेदनशील अधिकारी आहेत. यांना प्रशासन म्हणजे काय वाटतं यांना काही नाही, यांच्या कोणाचा अंकुश नाही का अशी परिस्थिती आली. आज तर इतकं गढूळ म्हणजे साहेब ते पाणी बघितल्यानंतर किळस आली किळस. म्हणून मी मान्य आयुक्तांना फोन केला तर त्या इतक्या असंवेदनशील महिला आहेत, त्यांना खरं तर महिलांची जाणीव असायला हवी होती आणि त्यांनी याची दखल घेऊन ऑफिसला येणं अपेक्षित होतं. मी 1:30 वाजता या ठिकाणी आलो, 3 वाजले तरी आयुक्तांचाच पत्ता नाही. त्यामुळे हे असंवेदनशील अधिकारी आहेत. मी माननीय उपायुक्तांना आता ते पाण्याच्या बाटल्या दाखवल्या. त्यांना एकच विनंती केली की जो पाणी पुरवठा तुम्ही आम्हाला देता, एक तर ते पाणी तुम्ही प्या, जर पिण्यायोग्य असेल तर आम्हाला सांगा, नसेल तर ते पाणी पिण्यायोग्य मी पितो. तर त्यांनी ते पाणी स्वतःही पिलं नाही, मला देखील त्याला त्यांनी परवानगी नाकारली. त्यांनी ते मान्य केले की हे पाणी गढूळ आणि घाण आहे. तर मी आमचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्याशी याविषयी चर्चा केली आणि मी आता महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त, पाणी पुरवठा करणारे अधिकारी, चौबे, विभागीय अधिकारी, जेई या सगळ्यावर IPC कलम 328 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. माझं आत्ताच पोलीस निरीक्षकांशी बोलून झालं आहे. मी त्यांच्याकडं या महापालिकेच्या अधिकाऱ्यावर गढूळ विष मिश्रित पाणी पाजून आमच्या जीविताशी तुम्ही खेळात अशा प्रकारचा गुन्हा दाखल करणार आहे महापालिका. किती महिन्यांपासून? मी 10 महिन्यापासून माननीय आयुक्तांना याची प्रत्यक्ष भेटून कल्पना दिली होती. मागं पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असताना देखील त्यांच्या समोर हा विषय झाला होता. त्यावेळी देखील आयुक्तांनी सांगितलं मी यात लक्ष घालते, पर्सनली पाहते आणि तात्पुरती त्याची मलमपट्टी केली गेली. तेवढा एकच पाणी पुरवठा सुरू झाला. पण गेल्या 10 महिन्यापासून वारंवार प्रत्येक आठवड्याला येणारं पाणी हे अशाच प्रकारचे गढूळ असतं. मग ह्या लोकांना प्रशासन म्हणजे यांची काही जबाबदारी नाहीच का? बरं, ह्या लोकांना पाणी घाण आल्यानंतर आम्ही यांना फोन सांगावं होतं की पाणी घाण येतं बघायला या. मग यांचा जेई येणार, मग यांचा झेडो येणार. मग हे प्रशासन म्हणजे यांची काही जबाबदारी नाहीच का? असं हे लोक बघणारच नाहीत का स्वतःहून? म्हणजे यांना नगरसेवकांना किंवा माजी नगरसेवकांनीच कळावं का की या भागात या अडचणी आहेत? यांची काय जबाबदारी नाही का? असं खरं तर वास्तविक पाहता मी या ठिकाणी मान्य आयुक्तांना भेटण्यासाठी आलो होतो, पण आयुक्तांनी मी 3:30 वाजेपर्यंत येणार नाही, दरम्यान तुम्ही उपायुक्तांशी भेटा म्हणल्यानंतर मी उपायुक्त कारंजेसाहेब यांची भेट घेतली. आज दुर्दैव, माझं दुर्दैव असेल किंवा त्यांचं असेल की त्यांचा आज वाढदिवस आहे आणि ते संवेदनशील अधिकारी असल्याचा माझा समज आहे. त्यामुळे मी त्यांना विनंती केली की आपण सोलापूरचे स्थानिक आहात, आपल्याला या शहराची जाण आहे. बाकीचे आलेले उपायुक्त फक्त आणि फक्त टेंडर एवढ्या पुरतं आले. त्यामुळे तुम्ही सोलापूरचे आहात, तुम्हाला त्याची जाण असली पाहिजे आणि तुमच्याकडून ही अपेक्षा आहे की तुम्ही ते कराल. आणि त्यामुळे त्यांना आज वाढदिवसाची ती मी भेट पण दिली की साहेब हे आमच्याकडून गढूळ पाणी तुम्ही स्वीकारावं. त्यांनी स्वीकारलं, त्यांनी कबूल देखील केले. साहेब ह्यांच्या खालची कर्मचारी वर्गावर कुणाचाच अंकुश नाही. आयुक्त आणि ते चौबे या दोघांना फक्त आणि फक्त स्मार्ट सिटीची जी काही लाईन चालू आहे त्या लाईनवरच काम करणं एवढं एकच काम आहे. बाकी यांना सोलापूर शहराचं काय देणं घेणं नाही. आज शहराची परिस्थिती इतकी वाईट झाली आहे, घंटागाडी वेळेवर पोचत नाही, शहरात अस्वच्छतेचं वातावरण आहे, कोणाचंच लक्ष नाही. आणि आयुक्त इतक्या बेफिकर आहेत, इतक्या असंवेदनशील अधिकारी आयुक्त म्हणून मी पहिल्यांदा बघितले. त्यामुळे मी माननीय आमदार विजयकुमार देशमुख अध्यक्षाशी चर्चा करून या आयुक्तांना इथून परत पाठवा अशी मागणी करणार. यावेळी सचिन साळुंखे, यतिराज पवार, सचिन बुरांडे, शुभम हुच्चे, आशिष हिंगमिरे, अक्षय सुरवसे, अत्तार नदाफ, जावेद शेख, अविनाश सुरवसे, नेताजी जाधव, ज्ञानेश्वर शिरसाट, अनिकेत शिंदे, बापू शेटे, सूरज भोसले, अजय वडतिले उपस्थित होते.